थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर यांच्या वाणीतून मागचा सामना तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा फ्रेश मॅच साठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर डाऊन द ग्राउंड वन बाउंस सीमा रेषे पलीकडे अनिकेत पायमळच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर एक क्रॅकिंग चौकार. सुपर स्ट्रोक हेलिकॉप्टर लगवला अगदी खेचून स्ट्रोक खेळलाय अनिकेत पायमळ. हा खेळाडू पाहू शकाल कशा पद्धतीने हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवलाय समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. यावेळी देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येईल त्याआधी चेंडू होईल फरार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना अनिकेत पायमळ हा फलंदाज लाजवाब बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स आणि सुरुवात दमदार केली आहे. वेल बिगिनर्स हाफ डन. सुरुवात ज्याची चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला होतो असं म्हटलं जातं आणि सुरुवात दमदार झाली आहे. विकास पाटील अण्णा यांचा आगमन झालं. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. शिराळा परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ देखील आम्ही सातत्याने पाहिले आणि आज त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. वेलकम अण्णा, आपलं सरसे स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. डिसिजन क्लोज कॉल आहे. थर्ड अंपायर साठी रेफर केलाय अंपायरने. बघूया डायरेक्ट हिट झालाय. स्क्रीनवर आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट झालाय. दरम्यान पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोचलाय क्या? स्क्रीन छोटी कर झूम नको करू. अंपायरचा इशारा येतोय नॉट आउट आणि फलंदाज मात्र तंबूमध्ये शाबूत आहे. आपण पाहू शकाल क्वालिफाय राऊंडचा सामना आहे. पहिल्या बॉलवर चौकाराला, दुसऱ्या बॉलवर षटकाराला. तिसरा बॉल जर पाहिला तर फ्लाय स्लीमध्ये चेंडू गेला होता त्यामुळेच इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाला होता पण थर्ड अंपायर डिसिजन आला की नॉट आउट. अनिकेत पायमळ आणि अजय कांबळेची जोडी आहे. पहिले षटक प्रकाश धास टाकत असताना डाऊन द लेग साइड लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 12 चेंडूचा सामना आहे त्यामुळेच प्रत्येक बॉल हा इम्पॉर्टंट आहे आणि पहिले 3 बॉल मध्ये आतापर्यंत धावा आल्यात 12. फ्लायटेड चेंडू फिंगर रोल केलेत, पडून चेंडू बाहेर निघालाय आणि डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रकाशच्या माध्यमातून होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय. डॉट बॉलची सांगता होते. इच अँड एव्हरी बॉल, इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केला होता गोलंदाजाने पण मागच्या
3 बॉलवर चांगला कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे, वापसी करणं गरजेचं आहे. अकोटप्पाचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पण बॅलन्स गमावलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय कांबळेच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. वास्तविक पाहता हा झेल होऊ शकला असता पण बॅलन्स गमावलं, अति घाई केली फिल्डरने आणि त्यामुळेच जे षटकाराची लाईन होती ना सीमा उल्लंघन केलं आणि चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा, माफ करा, 18 धावा धावफलक करायला लागलेत. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण वर्सेस चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ असा सामना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ नन. 0 गडी बाद, 18 धावा. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम बॅटिंग साठी उतरली. चला स्पीडअप करा प्लीज तुषार, वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळेच अजून भरपूर सामने आहेत. त्यामुळेच जो गोलंदाज तुमचा गोलंदाजी करणार तो ऑलरेडी तुम्ही डिसाईड करून ठेवा, जेणेकरून मॅचच्या दरम्यान कुठलाही वेळ जाणार नाही. नेक्स्ट मॅच कोण आहे? चेतन भाऊ, नेक्स्ट मॅच कोण आहे? वाकेश्वर आणि आर्यन 11 या दोन्ही टीम लगेचच टॉस साठी या. शेडगेवाडी टीम आणि आर्यन 11 शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी. षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय प्रणय कांबळे. हलुबा टप्प्याचा चेंडू आहे, लाईन मिस केली आहे, डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 2. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये थ्रू द कव्हर चेंडू जातोय वेगाने. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 3 धावा झाल्यात आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. 3 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 मुसंडी मारती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. 22 22 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. क्वालिफाय राऊंड आहे. दोन्ही टीम, जो जिंकेल तो पुढच्या फेरीत जाईल, जो पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून आपला प्रवास संपवण्याच्या मार्गावर असेल. फटका हवेत आहे, टॉपेज लागले आहे, चेंडू हवेत आहे. तुषार त्या खाली पोहोचेल का? प्रयत्न केला जातो आणि कॅच होईल, ड्रॉप. 2 धावा मिळतील. एक चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून कॅच ड्रॉप झाली आहे. तुषार जाधव एक चांगला खेळाडू आहे. यावेळी देखील सबमरीन चेंडू, बॅटची एज कॉट बिहाइंड आणि फलंदाज बाद. बॅक कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल प्रणय. हा गोलंदाज 24 वर पहिला धक्का लागतोय. टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमला पहिला धक्का लागतोय. फलंदाज होतोय अजय कांबळे बाद. त्याच्या बॅट मधून षटकार पाहिला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि टॉस केला जाईल. 2 ओव्हरचा सामना. विकास अण्णा यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक अतिथी मान्यवर आणि नेहमीच क्रिकेटवर प्रेम विकास अण्णाचं सातत्याने पाहिलंय. शिवरुद्रा फायटर्स धामोडे या टीमचे संघमालक विकास अण्णा यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या पेरीज देखील ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगला गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे.
24 वर 1 गडी बाद. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 24 धावांवर थांबवले पण धावा देखील कराव्या लागतील नेक्स्ट इनिंग मध्ये. अभिजित बॅटर पाहायला मिळतोय. अभिजित वाघमारे खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर चूक करतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण की अनिकेत पायमळला स्वतःवर स्ट्राईक ठेवायचे आणि अखेरच्या बॉलवर मी मोठा फटका खेळेन असा आत्मविश्वास दाखवलाय. आत्मविश्वास आहे की ओव्हर कॉन्फिडन्स हा पुढचा चेंडू सांगेल. शेवटचा बॉल 25 ऑन अ स्कोर बोर्ड टार्गेट सेट करणारा बॉल असेल. आतापर्यंत 11 बॉलचा केस संपलाय. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमने आतापर्यंत 25 धावा उभारल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अनिकेत पायमळ गोलंदाजी जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना 4 बॉलमध्ये 14 धावा आपल्या नावी करतोय. अखेरच्या बॉलवर प्रहार केला जातो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? पुन्हा एकदा तुषार खाली आहे आणि पुन्हा एकदा तुषार करतोय चूक आणि धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 28 धावा दाखल करायला लागलीत आणि 28 धावांचे टार्गेट इथे उभं केलं गेलंय. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमने बॅटिंग करत असताना बघूया आता चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम कशा पद्धतीने धावांचा पाठला करतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. स्वराज वारणा मुरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट विकास सन्ना यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. पुढचा सामना तो देखील 2 ओव्हरचा असेल. दोन्ही संघ मालक आपण स्क्रीनवर पाहू शकाल. विकास सन्ना पाटील साहेब जे धामोडे टीमचे संघ मालक आहेत त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस नुकताच संपन्न झालाय. चला आर्यन 11 टीमने टॉस जिंकलाय. लगेचच निर्णय आम्हाला कळवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय आर्यन 11 टीमने केलाय. आर्यन 11 शिडगे वाडी या टीमने टॉस जिंकलाय. चला पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठ पाहू शकाल. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शिराळ परिसरामध्ये महाराजांचं खऱ्या अर्थानं भरपूर मावळे तिथून महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालं. आणि हा परिसर जर पाहिला तर सैनिकांचा परिसर मानला जातोय आणि आज त्याच परिसराची म्हणजेच स्वराज्य वारणा मुरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा हा भव्य दिव्य हा सोहळा पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण वर्सेस श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. सर पहिला डाव आपला संपलाय आणि पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 27 धावा उभारल्याने 28 धावांचे टार्गेट उभं केलं गेलंय. 12 बॉल 28 धावा म्हणजेच प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 14 धावा कराव्या लागतील. चला बॅट्समन प्लीज. मांगरूळ टीम भरपूर वेळ तुम्ही घेताय. ही सूचना असेल तुमच्यासाठी मांगरूळ. चला प्लीज आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रमोद पाटील आणि तुषार जाधव अशी जोडी आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये दमखम आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. 24 जर पाहिलं तर 14ची सरासरी राखाची 28 धावांचे टार्गेट आहे. जरा फिल्डिंग सजवा लगेचच आणि नेक्स्ट मॅचसाठी लगेचच दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरतील याची नोंद घ्या. 12 बॉल आणि 28 धावांचं आव्हान आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली आणि आज मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. मॅन ऑफ द सिरीज साठी एक बायसिकल आहे. ती बायसिकल कुठला खेळाडू
आपल्या नावी करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चला प्लीज तुषार आणि विनंती करतो की लगेचच आपण प्रमोद पाटील आपली पोझिशन घ्या. गोलंदाजाला देखील विनंती केली जाते की आपण रनअप वर रेडी राहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय आलाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावांचं आव्हान आहे. 12-28 असं इक्वेशन आहे. प्रमोद पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळते. अक्षय पवार पहिला बॉल रिलीज करत असताना मांगरू टीम बॅटिंग साठी उतरली आहे. आपण पाहू शकाल पहिलाच बॉल आखो टप्प्याचा तो मिस केलाय. बॅटिंग करत असताना प्रमोद पाटीलने अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला मिस करत असताना या चुका टाळाव्या लागतील. अगदी ताकदवान स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल इथे उसळी घेणारा चेंडू आहे. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल आणि ताकीद दिली जाईल की 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सर ऑलरेडी झालाय. पहिला बॉल कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. आखो टप्प्याचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. संयमाचा खेळ सध्याच्या घडीला 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत कंप्लीट होत असताना 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 10 मध्ये करायचे 26. तुषार जाधवकडे क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये षटकाराने तो सामना जिंकून दिला होता आपल्या टीमसाठी आणि या मॅचची सुरुवात षटकाराने केली आहे. सुरुवात आणि शेवट करण्यासाठी मी जाणला जातोय. नाव आहे तुषार जाधव. आता या मॅच मध्ये आपली दमखम दाखवत असताना पहिल्याच बॉलवर येतोय धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. सुपर स्ट्रोक. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. तुषार जाधव लाजबाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी बॉलवर कडवी नजर आणि फेकून दिला सीमारेषे पलीकडे. पहिल्याच बॉलवर आक्रमकता. पहिल्याच बॉलवर अटॅक. पहिल्याच बॉलवर इथे पॉझिटिव्ह इंटेंट मध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 8. यावेळी देखील आखो टप्प्याचा बॉल आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इंटरेस्ट दाखवला होता प्रमोद पाटीलने पण परत पाठवलाय. अति घाई करून आपण संकटात जायचं नाही म्हणूनच ही धाव एक धाव देखील ती फार इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल आहे. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटची संधी देखील असेल. कडवी नजर. विनोदजी भगत जे नवी मुंबईतील सर्वाधिक मागणीचे अंपायर म्हणून जाणले जातात. फ्री हिटचा हेलिकॉप्टर अगदी त्याने दाखवलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता 8 बॉल 18 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. फ्री हिटच्या बॉलवर प्रमोद पाटील काय करेल? प्रेशर आहे गोलंदाजावर. अक्षय पवार. आखो टप्प्याचा बॉल बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. एकच धाव मिळते. फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार करता आला नाही. एक धाव मात्र जरूर मिळेल. 11 धावा धावफलक लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. आता उर्वरित 7 मध्ये 17 करायचे आहेत. प्लीज सामना स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर मीटिंग करू नका ही विनंती केली जाते. शेवटचा बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. बऱ्याच चुका झाल्यात अक्षय पवार कडून या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. करो या मरो या स्थितीमध्ये आज हा सामना खेळायचा आहे आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमला गरज आहे विकेटची. खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि जमेची बाजू म्हणजेच तुषार जाधवला स्ट्राईक असेल आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. आता 6 मध्ये करायचे 15 धावा. 6 गेंदे 15 रन्स. 15 रन्स 6 गेंदे. बघूया या मॅच मध्ये काय करेल
एकीकडे मांगरूळ टीम आहे तर दुसरीकडे चरण टीम आहे. एकीकडे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण संघ आहे आणि दुसरी बाजूला जर पाहिलं तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. या दोन संघांमध्ये चाललेला स्वराज वारणा मोरणा रबर बॉल मान्सून बासचा हा सामना. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राजू हिरवडेकर. गोलंदाजी ट्रॅकवर अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असं मानलं जातं. आता हा अनुभव आपल्या कामा येईल का की यंगस्टर खेळाडू तुषार जाधव. पहिलाच बॉल टायमिंग चुकलं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि तुषार जाधव सारखी एक इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे. आपण पाहू शकाल गोलंदाज राजू हिरवडेकरने आणि फलंदाज तुषार जाधव बाद होतोय. इम्पॉर्टंट विकेट, महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. तुषार बाद झालाय. धोक्याची घंटा असेल टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमसाठी. मॅच ऑन आहे. अजूनही काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेल नहीं बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. ही मॅच अजूनही ऑन आहे आणि न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये एंटर झालाय गणेश पाटील. तुषार परतल्यानंतर अक्षय मोहिते बॅटर नवीन बॅटिंगसाठी आलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही करायचे 15. पहिलाच बॉल फेस करत असताना एक धाव जरूर मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट झालाय. अंपायरने नॉट आउटचा इशारा ऑलरेडी दिलाय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद पाटील सिंगल मिळतीये. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये एक धावेला फार महत्वाचं. डायरेक्ट हिट केला होता पण पॉपिंग क्रीज ऑलरेडी क्रॉस केली होती असा इशारा अंपायरने दिला होता. सिंगल मिळते. आता इक्वेशन येऊन पोचले. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावा. 14 धावा 4 चेंडू. व्हॉट अ मॅच. चला सामना स्पीडअप करा. प्रमोद पाटीलने संघर्ष केलाय, स्ट्रगल केलाय. आता या संघर्षामधून काय घडेल. यावेळी बॅटची एज. पुन्हा एकदा चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळतीये. एकच धाव मिळतीये. आणि काय घडलंय इथे. क्रिकेट आहे की कबड्डी. आणि फलंदाज बाद होईल. म्हणजेच अक्षय मोहिते परतलाय. आता मॅच इक्वेशन आलंय 3 बॉल 13 धावा. हे 3-13 कोणाचे वाचतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. बघा मांगरूळ टीमचे सगळेच खेळाडू आहे थोडेसे टेन्शन मध्ये. तुषार अगदी प्रत्येक खेळाडूला सांगत असताना मॅच अजूनही ऑन आहे. प्रमोद पाटीलने स्ट्रगल केलाय, संघर्ष केलाय. पण या संघर्षामधूनच तुम्हाला विजयाचं दार उघडावं लागेल. 3 बॉल 13 इक्वेशन पाहायला मिळते. 3 चेंडू 13 धावा. ही मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना अंपायर दोन्ही एकत्र आले. चर्चा केली जाते. चर्चा झाली बॅटर कडून, चर्चा झाली फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून, चर्चा झाली अंपायरची. आता 3 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. 3-13. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू टॉप एज लागलाय. चेंडू जातोय फाइंड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावानं आता इक्वेशन येऊन पोचलाय. 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. म्हणजेच दोन्ही मोठे फटके, दोन्ही षटकार. सामना बरोबरी सुटला तर कुठलेही सुपर ओव्हर नाहीये. पण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग तुम्ही घातली आहे. आता कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. त्यामुळेच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमला आता अभी कुछ अलग करना पडेगा. 2 बॉल 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रमोदने आज पहिल्या बॉल पासून संघर्ष केलाय. पहिल्या बॉल पासून स्ट्रगल केलाय आणि ही संघर्षाची लढाई शेवटपर्यंत अशीच चालू राहिली आहे.
डॉट बॉलची सांगता होती. आता 1 मध्ये 11, 1 बॉल 11 धावा, 1 बॉल 10 धावा झाल्या जुगावच्या भूमीवर आणि 1 बॉल 11 देखील होऊ शकतील जर गोलंदाजांनी कुठली चूक केली तर. पण जर तर नाही क्रिकेट चालत नाही मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला वास्तविक काय घडते हे पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल 11 धावा. प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या ओव्हरमध्ये. राजू हिरवडेकरने इम्प्रेस केला. बघा योग्य वेळी योग्य पत्ता काढणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर हुकुमाचा एक्का देखील वाया जातो, तसाच हा षटकार देखील वाया गेला. अगोदरच्या बॉलवर जर मोठा फटका आला असता तर नक्कीच ही मॅच बनू शकली असती. पण मी मगाशीच म्हटलं होतं की जर तर नाही क्रिकेट चालत नाही, त्यामुळेच हा सामना आपल्या नावी केलाय आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण टीमने. अभिनंदन टीम. चला नेक्स्ट मॅच फ्रेश मॅच साठी तर जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, करूया बदल आणि ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक धारदार आवाज. आशिष चोरगे येथील कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद.